राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते असलेले डॉक्टर जयसिंगराव पवार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या अकाली निधनानं मराठेशाहीचा इतिहासकार हरपला अशी भावना व्यक्त केली जाते. त्यांनी मराठेशाहीचा खरा इतिहास फक्त मांडला नाही, तर तो अनेक भाषेत भाषांतर करून जगभर पोहोचवला. आज त्यांच्या जाण्यानं इतिहास आणि साहित्य क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याकडं इतिहासाचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणून पाहिलं जात होतं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या सानेगुरुजी वसाहत इथल्या निवासस्थानी गर्दी केली. डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर इथं झाला. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी MA आणि PhD पदवी संपादन केली. 3 दशकांहून अधिक काळ त्यांनी विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून काम पाहिलं. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू इतिहास संशोधक डॉक्टर आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 1964 मध्ये त्यांनी इतिहास संशोधनाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी कधीही मागं वळून पाहिलं नाही. दडपला गेलेला आणि चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आलेला इतिहास त्यांनी संदर्भासह नव्यानं पुढं आणला. महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा आदी 25हून अधिक इतिहास विषयक ग्रंथ लिहिले. 1992 मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून ते आजवर कार्यरत होते. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते होते. आयुष्यभर त्यांनी शाहू विचारांप्रमाणे काम केलं. 2001 मध्ये त्यांनी 3 खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ भारतीय आणि विदेशी अशा अनेक भाषांतून प्रसिद्ध केला. यानंतर त्यांनी राजर्षी शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, मोगल मर्दिनी, ताराराणी असा मराठेशाहीचा अजरामर इतिहास जगापुढे आणला. त्यांच्या अकाली जाण्यानं सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जाते. सकाळी 9 वाजता निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी त्यांची पत्नी वसुधा पवार, मुलगी अरुंधती पवार, मंजुश्री पवार, मुलगा पृथ्वीराज पवार या कुटुंबियांसह अनेक जण या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अमर रहे राजे पवार सर अमर रहे, छत्रपती शाहू महाराज की जय अशा घोषणा देत जुना वाशी नाका, उभा मारुती चौक, खासबाग मैदान, दसरा चौक, राजर्षी शाहू समाधी स्थळ या मार्गे पंचगंगा स्मशानभूमी इथं त्यांचं पार्थिव आणण्यात आलं. या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुष्पचक्र वाहिलं. यानंतर संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार जयंत असगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S, दैनिक पुढारीचे प्रतापसिंह जाधव, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आदींनी पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी पोलीस दलाच्या वतीनं त्यांना सलामी देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याविषयी उजाळा दिला. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी पवार हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे ज्येष्ठ इतिहासकार होते असं सांगत सातत्यानं त्यांनी सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला असं सांगितलं. त्यांनी सातत्याने
सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आणि जे योग्य आहे तेच लोकांपुढे मांडत गेले आणि सगळं पुरावा जिथं असेल तिथंच तेवढ्यापुरतीच ते बोलायचे, पुराव्याशिवाय काही बोलायचे नाही. तर ही जी पद्धत होती त्यांची ही गेल्या मला वाटतं 50-60 वर्ष तरी ते सातत्याने या इतिहास रिसर्चमध्ये आहेत आणि त्यांनी शाहू महाराजांच्यावर, ताराराणींच्यावर, शिवाजी महाराजांच्यावर असे अनेक व्यक्तींवर, ज्येष्ठ मोठ्या व्यक्तींवर त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते खरं म्हणजे आपल्या इतिहासाचा पाया आता ठरलेला आहे. मला आज या प्रसंगी इतकंच सांगायचं आहे आणि ते सगळ्या युवकांना ते बंधनकारक असावं. खऱ्या अर्थाने जे काही योगदान डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी आपल्या इतिहासाच्या माध्यमातून दिलेलं आहे ते नेहमी ते जीवित ठेवायचं असेल तर त्यांचा विचार घेऊन आपण चालायला पाहिजे आणि ती खऱ्या अर्थाने ती आदरांजली असेल. आणि या सगळ्या प्रवासामध्ये त्यांचं विशेष करून आमच्या कुटुंबावर असणारं त्यांचं मार्गदर्शन, त्यांचा स्नेह आणि खऱ्या अर्थानं अनेक इतिहासकार या राज्यानं घडवलेले आहेत, पण खरा इतिहास हा लोकांच्या समोर आला पाहिजे, वस्तुनिष्ठ इतिहास हा लोकांच्या समोर आला पाहिजे. ही त्यांची तळमळ ही खरोखर वाखाणण्याजोगी होती आणि म्हणून ही इतिहास क्षेत्रातली कधीही न भरून निघणारी ही पोकळी आज निर्माण झालेली आहे. मी माझ्या वतीनं डॉक्टर जयसिंगराव पवार सरांच्या दुःखद निधनाबद्दल मनापासून श्रद्धांजली अर्पित करतो. संपूर्ण आयुष्यभर डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी मराठ्यांचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास यावर संशोधन केलं आणि अतिशय महत्त्वाची अशी पुस्तकं मराठीमध्ये लिहिली. कॉम्रेड नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर सुद्धा त्यांनी एक संदर्भ ग्रंथ संपादित केलेला होता. शाहू स्मारकचे विश्वस्त म्हणून समाज प्रबोधनाच्या कार्यामध्ये गेली 15 वर्षे त्यांनी अतिशय महत्त्वाचं असं काम केलं. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एक थोर इतिहासकार आपण गमावलेला आहे. इतिहासकारांची जी थोर पिढी महाराष्ट्रामध्ये झालेली होती त्या थोर पिढीतील हा शेवटचा तारा निखळला आहे असं म्हणायला हरकत नाही. शाहू महाराजांचं जन्मस्थळ असेल, समाधीस्थळ असेल, याचा विकास करण्यामध्ये सुद्धा त्यांच्या चांगल्या प्रकारच्या मोलाच्या सूचना, सक्रिय सहभाग त्या ठिकाणी लाभला म्हणून एक उत्तम प्रतीचं म्हणजे या ठिकाणी जन्मस्थळ असेल, स्मृतीस्थळ असेल ते निर्माण झालं आणि खऱ्या अर्थानं समाजाला शाहू महाराज आजच्या तरुण पिढीलासुद्धा चांगल्या पद्धतीनं समजला. तो फक्त आणि फक्त जयसिंग पवार सरांच्यामुळेच तो समजला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आज या निमित्तानं पुणे शिक्षक मतदारसंघाच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई या नावाने एक ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ ताराबाई साहेबांचं जे इतिहासकार ज्याला म्हणतात की नो पॅरलल हिस्ट्री, म्हणजे ताराबाईला अशी दुसरी मानवी इतिहासामध्ये या पराक्रमी स्त्रीचा तुलना होऊ शकत नाही असा इतिहास त्यांनी संदर्भासह मांडला. आणि हे जे काय सगळं इतिहास संशोधनाबरोबर त्यांनी अनेक संस्था ज्या उभा केल्या, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी असेल, महाराष्ट्र इतिहास परिषद असेल, शाहू स्मारक भवनासारखं एका सांस्कृतिक केंद्र असणाऱ्या, चळवळीचं केंद्र असणाऱ्याचे संचालक ते होते. शिवाजी विद्यापीठाच्या रिटायर झाल्यानंतर त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळली आणि तब्बल वयाच्या 85 ह्याच्यापर्यंत ते सांभाळत होते. आणि त्यातून त्यांनी जी काही ग्रंथसंपदा जी पुनर्प्रकाशित केलेली आहे, पुनर्संपादित केलेल्या आहे, इतकी विपुल ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केली की एक माणूस स्वतःच्या एका आयुष्यामध्ये एवढी मोठं काम करू शकतो हे खरं तर आश्चर्यकारक आहे आणि ते त्यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक आधारवड आज आपल्यातून गेला आहे. डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यामागं पत्नी, 2 मुली, 1 मुलगा आणि नातवंड असा परिवार आहे. डॉक्टर पवार हे पुरोगामी विचारधारेचे होते. त्यांच्या विचाराला साजेल अशा पद्धतीनं त्यांच्या कुटुंबियांनी पुढील कार्यक्रमाची घोषणा केली. कोणतेही दिवस पाळण्यात येणार नाहीत, तसंच त्यांची रक्षा ही नदीत नाही तर शेतात विसर्जित करण्यात येईल असं सांगितलं. सर्वपक्षीय आणि कोल्हापूर जिल्हावासियांच्या वतीनं रविवारी 29 मार्चला शाहू समाधीस्थळ या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता
शोकसभेचं आयोजन करण्यात येणार आहे.